वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तारायाला प्रभू येशू कृपाच तरी, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. क्षितिवरी आलाया बघतोची समर्थ सखा, अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. पतित सखा देई अधमु. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन 1 कोरिन्थकरास पत्र याचा 9 अध्याय 16 ते 23 वचन. 1 कोरिन्थकरास पत्र याचा 9 अध्याय 16 ते 23 वचन. कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही, कारण मला हे करणे भाग आहे. मी शुभवर्तमान सांगणार नाही तर मला हाय, कारण मी हे स्वेच्छेने केले तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे. तर मग माझे वेतन काय? एवढेच की मी शुभवर्तमान सांगताना ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावे म्हणून मी सर्वांचा दास झालो. मी यहुद्यांना मिळवण्यास यहुदांसारखा झालो. मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळवण्यास नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो. मी देवाच्या नियमाबाहेर नाही पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळवण्यास नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो. आणि मी दुर्बळ असलेले मिळवण्यास दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्व काही करून मी कित्येकांचे तारण करावे, आणि मी हे सर्व काही शुभवर्तमान करिता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन 1 कोरिन्थचा 9 अध्याय 16 ते 23 पर्यंतची वचने आपण पाहूया. ह्या ठिकाणी पौल करिंथच्या मंडळीला अद्भुतरित्या तो लिहित आहे. करिंथेतील मंडळी अनेक समस्यांनी ग्रस्त होती. मला तुम्हाला सांगू द्या, आज बरेचसे जगामध्ये जे काम आहे त्या सर्वात श्रेष्ठ काम सुवार्ता प्रसाराचं आहे देवाच्या लोकांना. आज माझ्या जीवनामध्ये सुवार्ता प्रसार असणं फार गरजेचं आहे.
सुवार्थ प्रसार असणं फार गरजेचं आहे. आज देवाचं वचन सांगत आहे, जरी मी हे स्वेच्छेने करतो, या सुवार्ता मी स्वतः सांगतो, स्वेच्छेने सांगतो, तर मला बक्षीस आहे. पौल आनंदाने सेवा करत होता. त्या बक्षीस म्हणजे सुवार्ता विनामूल्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा. एक आई आपल्या मुलाची सेवा पगारासाठी करत नाही, तर प्रेमापोटी करते. त्याचप्रमाणे पौल प्रेमाने सेवा करत होता. आज तो ह्या सर्व अध्यायामध्ये तो लिहित आहे, मी सर्वाचा स्वतंत्र असूनही स्वतःला देवाचा दास केले आहे. पौल कोणाचाही गुलाम नव्हता, पण अधिक लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी त्याने स्वतःला सेवक बनवले. येशू ख्रिस्त स्वतः प्रभू असून त्यांनी दासाचं रूप धारण केलं. आपल्या शिष्याचे पाय धुतले. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, महानता सेवेमध्ये आहे. महानता सेवेमध्ये आहे. आणि आज ती महानता तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वराची सेवा करतो, ती सुवार्थ अनेकांपर्यंत करतो, तर ती महानता, महान काम तुम्ही आणि मी करत आहोत. जेव्हा बिली ग्राम यांना अमेरिकेचं प्रेसिडेंट होण्याचं, या राष्ट्रपती होण्याचं त्यांना ऑफर आलं, तेव्हा ते म्हणाले की मी आज ह्या वेळेस खूप मोठ्या कामामध्ये मी गुंतलेलो आहे आणि मला हे राष्ट्रपती पद नाही पाहिजे आहे. आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की एवढी महान सेवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पौलानी केली. तशाच प्रकारे ह्या ठिकाणी बिली ग्रामला देवाने अद्भुतरित्या वापरलं आणि ते जे महान काम, मी मोठ्या कामात गुंतलेलो आहो असं त्या ठिकाणी बिली ग्राम बोलले. ते महान काम कोणतं होतं? सुवार्ता प्रसार. माझ्या प्रियांनो, सुवार्ता प्रसाराचं काम त्यांनी सोडलं नाही. प्रियांनो, सुवार्ता प्रसाराचं काम त्यांनी सोडलं नाही. त्यांनी त्या राष्ट्रपती पदाचा त्यांनी त्याग केला, परंतु सुवार्ता सोडली नाही. आज मला तुम्हाला सांगू द्या, सुवार्ता हे काम जगात सर्व मोठं काम आहे, सर्वात श्रेष्ठ काम आहे, सर्वात चांगलं काम आहे. यदि आम्ही ते करतो तर नक्कीच आम्हाला आशीर्वादित करेल आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या राज्याच्या वाढीसाठी वापरून घेईल. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या जिवंत प्रभू, आज परमेश्वर आम्हाला कळलं आहे की आम्ही सुवार्ता प्रसार करत नाही तर आमची केवढी दुर्दशा आहे. आज प्रभू होऊ दे, तू आम्हाला हाक मारत आहे की प्रभू आम्ही तुझ्या राज्यासाठी काम करावं. आज तू आम्हाला बोलवत आहे प्रभू की आम्ही तुझ्या राज्यासाठी काम करावं. होऊ दे प्रभू, आम्ही त्या हाकेला प्रतिसाद द्यावा, तुझ्याकडे यावं आणि परमेश्वर अनेक प्रभू आत्मे तुझ्या राज्यासाठी आम्ही जिंकावे असं तुझ्या दयेने कृपेने. सुवार्तेचं ओझं दे प्रभू. अनेक मिशनऱ्यांना सुवार्तेचं ओझं होतं आणि प्रभू त्यांनी ते सुवार्तेच्या द्वारे अनेक जगाची उलटा पालट केली. आज प्रभू होऊ दे, आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये त्या सेवा कार्याचं ओझं दे, सुवार्तेचं ओझं दे. आज प्रभू होऊ दे, निश्चितच मोठं कार्य प्रभू, मोठी बेदारी आमच्या भारत देशामध्ये याच्याद्वारे येईल अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रभु पाशी चलत जुनी पापा, शरणागत तारक तो. प्रभुचा धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.